हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थोड्या वेळाने ती चिऊला अंघोळ घालून छान तयार करून खाली घेऊन आली. अंजलीने तिला घेतल्यावरच केलेली लापशी थोडी प्लेटमध्ये घेऊन स्वतःच्या हाताने देवासमोर ठेवली. नंतर चिऊला अंकुशजवळ बसवून ती डायनिंग टेबलजवळ गेली. तोपर्यंत सर्वंटने सगळ्यांसाठी नाश्ता बाहेर आणून ठेवला होता. आता सर्वजण बसले की तो वाढायला सुरुवात करणार होता. त्यामुळे तिला फार काही करावं लागलं नाही. आज चिऊ थोडी शांत होती. अंकुशजवळ त्याच्या कुशीत शिरून बसलेली होती. काय झालं आज? आमची चिमणी एवढी शांत कशी? आऊने विचारलं. हो ना, एवढं शांत मी तिला पहिल्यांदाच पाहते. चिऊ बाळ, तुला बरं नाही वाटत का? काही दुखतंय का? अंकुश काळजीने तिच्या जवळ येत चिऊच्या कपाळावर हात ठेवत ताप तपासतो. पण तिचं अंग अजिबात गरम नव्हतं. चिऊ नकारार्थी मान हलवत परत शांत झाली. प्रीती, मला वाटतंय तिच्या अंगावरून काढलं पाहिजे. काल पोरीने किती मज्जा मस्ती केली, त्यात काल खूप गोड दिसत होती. नक्कीच तिला नजर लागली असणार. तू नाश्ता झाल्यावर मला मीठ मोहरी आणून दे. मी तिच्या अंगावरून काढते, मग बघ परत तिचा चिवची वाट सुरू होतो की नाही. आऊ चिवच्या काळजीने म्हणाली. आऊ, याची खरंच गरज आहे का? अंकुश न पटून विचारतो. अंजली काम करता करता त्यांचं संभाषण ऐकत होती. तिला ही चिव आज थोडी शांतच वाटली, पण तिला घरच्यांचा खूप हेवा वाटला. चिवला त्यांनी फक्त स्वीकारलं नव्हतं, तर मनापासून आपलं मानलं होतं. हे त्यांच्या वागण्यातच नव्हे तर कृतीतूनही दिसत होतं. अरे हो, लहान मुलांना लगेच नजर लागते. आपली चिवताई खूप ॲक्टिव्ह आहे, म्हणूनच काल सगळ्यांची नजर तिच्यावर होती. कोण कोणत्या नजरेने बघत आपल्याला काय माहिती. त्यामुळे नजर काढलेलीच बरी. मॉम अंकुशला समजावत म्हणाल्या. हां ठीक आहे, तुम्हाला वाटते तर करा. मला फक्त माझी डॉल हसती खेळती पाहिजे, अंकुश म्हणाला. आणि त्यानंतर तो बोलत असताना चिऊ त्याच्याकडेच बघत होती. मग तो तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. आऊ, मॉम, डॅड, अंकुश, चिऊ, चला नाश्ता करून घ्या. अंजलीने त्यांना आवाज दिला. चिऊ तिच्या आवाजाने सगळेच डायनिंग टेबलजवळ आले आणि आपापल्या खुर्च्यांवर बसले. अंजलीने सर्वांच्या मदतीने सगळ्यांना लापशी वाढायला सुरुवात केली. बाकी कोण काय खातं हे तिला माहीत नसल्याने तिने फक्त लापशीच वाढायचं ठरवलं. तिने आधी थोडी थोडी लापशी सगळ्यांना वाटली. काय माहिती कशी झाली असेल म्हणून तिने आधी थोडीच वाढली होती आणि आशेने सगळ्यांकडे बघत होती. तिने केलेल्या लापशीचा एक घास खाऊन सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. अंजली, इकडे ये बरं. आऊने तिला जवळ बोलावलं. आऊ, खूप गोड झाली का? सॉरी, मला अंदाज नव्हता आला, अंजलीने बारीक तोंड करत विचारलं. गोड तर आहे, पण काय करू? माझी नाचसून एवढी गोड आहे तर पदार्थही तिच्यासारखेच गोडच होणार ना, आऊने हसत म्हटलं. अंजली, लापशी खूप छान झाली बाळा. गोडपणही अगदी प्रमाणात आहे, मॉमही तिची तारीफ करत म्हणाल्या. हो ना, पण हे काय ग, वाढायला किती कंजूशी. मी आणि आई अजून एक एक वाटी खाणार आहोत. काय आई? त्यानंतर अंकुशचे डॅड खोटं खोटं रागावत म्हणाले. हो, पण त्याआधी हे घे, तुझ्यासाठी एक गिफ्ट. आऊने तिच्या नावावर बॉन्ड्स खरेदी केले होते. आऊ, हे म्हणजे मी? अंजली संकोचली. लग्न ठरल्यापासून ते लग्न झाल्यावर तिला कोण ना कोण काही ना काही गिफ्ट देत होतं. आणि फक्त तिलाच नाही तर चिऊचाही ते नेहमी विचार करत होते. हा आमचा सर्वांचा आशीर्वाद आहे बाळा. तसं पाहिलं तर गरज नाही, कारण अंकुश सक्षम आहेच तुम्हाला सांभाळायला.
पण भविष्यात तुला स्वतःचं काही सुरू करायचं असेल किंवा पैशांची गरज पडली तर तुला कोणाकडे मागायची वेळ येऊ नये. आऊ समजावत म्हणाल्या. थँक्यू आजी. अंजलीने त्यांच्या पाया पडली. नंतर बाकीच्यांनीही तिचं अभिनंदन केलं. सगळ्यांचे आभार मानले आणि त्यानंतर इकडे नाश्ता झाल्यावर स्वतः आऊंनी चिवची दृष्ट काढली आणि तिच्यासोबत अंजली आणि अंकुशची ही दृष्ट काढली. त्यानंतर अंकुश चिवला घेऊन मागच्या बाजूला लॉनकडे गेला. तिला झोपाळा खूप आवडायचा म्हणून तो तिला तिथे घेऊन गेला. कारण उठल्यापासून ते लेकरू एकदम शांत होतं. झोपाळा पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती अंकुशचा हात सोडून झोपाळ्याकडे धावली. त्याच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. तोही तिच्यासोबत मस्ती करायला गेला. थोड्या वेळाने त्यांची झालेली मस्ती बघून अंकुशचे डॅड त्यांच्या जवळ आले. त्यांना बघून मग चिवला फेस आठवला. मग काय, नातीच्या इच्छेचा मान ठेवत ते तिच्यासोबत चेस खेळायला बसले. अंजली रूममध्ये कपाट लावत होती. चिवला अंकुशसोबत खेळताना पाहून ती थोडी निवांत झाली होती. मग मॉमला विचारून ती रूममध्ये आली आणि तिची बॅग ओपन केली. त्यातलं सामान, कपडे तिने तिच्या कबर्डमध्ये नीट ठेवायला घेतलं. कपड्यांच्या घड्या थोड्या विस्कटलेल्या तेच व्यवस्थित घालून डेलीचे कपडे आणि नवीन साड्या, ड्रेसेस त्याप्रमाणे वेगवेगळे करून घड्या घालायचं काम ती मन लावून करत होती. तेव्हाच अंकुशने हळूच रूमचा दरवाजा बंद केला आणि मागून येत तिला मिठीत घेत तिच्या मानेवर ओठ टेकवले. अंकुश, काय करताय? मला कपड्यांच्या घड्या घालू द्या, अजून खूप आवरायचं आहे. अंजली अंग सोरत म्हणते. मला माझ्या बायकोसोबत वेळ हवाय, अंकुशने तिच्या कानात कुजबुजत म्हटलं. चिव कुठे? डॉलसोबतचा वेळ संपला वाटतंय, अंजली लाजत लटका राग दाखवत विचारते. ती तिच्या अज्जूसोबत चेस खेळायला बसलीये. डॅड तिला चेस शिकवतायत, अंकुश म्हणतो. अरे वा, छान, अंजली स्माईल करत म्हणते. म्हणूनच म्हटलं, वेळ मिळाला आहे तर सत्कारने लावतो. अंकुश तिचे केस एक बाजूने पुढे करत तिच्या पाठीवर छोटे छोटे किस करायला लागतो. गप्प बसा, माझ्याकडे बिलकुल वेळ नाहीये बरं का. माझे इथले कपडे सेट करून झाले की चिवचं कपाटही व्यवस्थित लावायचे आहे. त्यानंतर खाली जाऊन मॉमला मदत हवी आहे का ते बघायचं आहे. अंजली त्याचे इरादे ओळखून त्याला बाजूला करत म्हणते. हे सगळं नंतर, आधी माझ्याकडे लक्ष दे. तो अजून तिच्या जवळ सरकत तिचा एक हात पकडतो आणि जोरात खेचतो. ती घडी केलेल्या साड्या कपाटात ठेवायला उठत असते, पण अचानक त्याने खेचल्याने दोघांचा तोल जातो आणि ते सरळ बेडवर कोसळतात. तिच्या हातातल्या साड्या विस्कटून खाली पडतात. अंकुशला आपली चूक लक्षात येते. तसं तो दाताखाली जीभ चावत तिच्यावरची पकड सैल करतो आणि पटकन उठतो. अंजलीही त्याचा आधार घेत स्वतःचा तोल सावरून उभी राहते. अंकुशने हलकेच आवंडा गिळला आणि तिच्याकडे पाहिलं. ती मात्र रागाने त्याच्याकडे घुरघुरून बघत होती. आता मी तुम्हाला सोडत नाही, चिडून म्हणून ती पटकन उशी उचलते आणि त्याला मारायला जाते. अंकुश लगेच उडी मारत बेडच्या दुसऱ्या बाजूला जातो, पण तिचा तो मार चुकवताना बाकीचे घडी घातलेले कपडेही जमिनीवर पडतात. अंकुश, का केलं तुम्ही असं? अंजली चिडून रडवेल्या आवाजात म्हणते. सॉरी, चुकून. तो तिचा उशीचा मार चुकवत सोफ्याजवळ पळतो. मी सांगितलं ना, मला खूप कामं आहेत. मुद्दाम करता तुम्ही. आता परत मला सगळे कपडे पुन्हा घडी करावी लागणार. अंजली चिडून त्याच्या मागे पळत त्याला बडबडत होती. सॉरी, मी मुद्दाम नाही केलं, चुकून झालं.
अंकुश हसतच तिचा मार चुकवत म्हणतो, काही चुकून बिकून नाही, मुद्दाम केलं नाहीत. अंजली चिडून त्याला हातातली उशी फेकून मारते. ती पुन्हा उशी उचलते आणि त्याच्या मागे पळून जाते. अंकुश रूममध्ये इकडून तिकडे पळत असतो, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत, पण ते करताना तिचे सगळे कपडे त्याने विस्कटून टाकले होते. आता माझे सगळे कपडे तुम्ही घडी करायचे, अंजली ओरडत म्हणते. ती त्याच्या जवळ जात उशीने मारायला जाते, पण तिचा पाय खाली पडलेल्या साडीवरून घसरतो. तिला पडताना पाहून अंकुश पटकन पुढे होतो आणि तिच्या कमरेला आधार देतो, पण नेमकं त्याचाही पाय साडीवरून घसरतो आणि दोघेही खाली जमिनीवर कोसळतात. अंकुशने वेळीच तिला स्वतःवर घेतले, त्यामुळे अंजली सेफ असते, मात्र त्याला थोडं लागलेलं असतं. अंजली मिटलेले डोळे उघडते आणि हळूच त्याच्याकडे पाहते. तो ओठ दाबून कळवळत असतो. अगं, पाहिजे तुम्हाला, म्हणत ती त्याच्या छातीवर हलकासा फटका देते. अंकुश तिच्याकडे बघून हसायला लागतो. त्याला हसताना पाहून अंजलीलाही हसू येतं. खूप वाईट आहात तुम्ही, अंजली लटक्या रागाने म्हणते. अंकुश हसत तिच्या चेहऱ्यावर आलेले केस हलकेच बाजूला करतो आणि एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहतो. अंजली लाजून नजर झुकवते. अंकुश तिला अजून जवळ घेत तिच्या ओठांवर ओठ टेकवणार असतो, तेवढ्यात धाड करून दरवाजा उघडतो आणि चू आत येते. दरवाजाचा आवाज ऐकून दोघेही दचकतात. मम्मा, डॅड, काय झाले? चू काळजीने दोघांकडे बघत विचारते. ते तुझ्या डॅडला लागले ना, तेच बघत होतो, अंजली घाईघाईने उत्तर देते. तुझं चेस खेळून झाले का? अंजली तिचं लक्ष वळवण्यासाठी विचारते. तो आजोबांना कॉल आला. हो, आजोबांना कॉल आला, त्यांना बाहेर जायचं होतं, मग मी खाली बोर झाले म्हणून डॅड आणि तुला शोधत आले, चिव तोंड पाडत सांगते. ओ ओके, अंजली वर वर हसत म्हणते. डॅडला कसं लागलं? खूप लागले का? मी आजीला सांगू? चिव काळजीने विचारते. हो ना, म्हणजे हो, लागलंय डॅडला. बोलू नको कोणाला, आपण औषध लावूया ना त्यांना, मग ते बरे होतील, हो की नाही डॅड? म्हणत अंजली हलकी चापट अंकुशच्या दंडावर मारते. हो डॉल, तुझ्या मम्माने स्प्रे मारला की मग बरं वाटेल मला. आजीला नको सांगू, ती घाबरेल उगाच. चिव थोडा विचार करून होकार देते. ओके. आणि त्यानंतर अंजली अंकुशला आधार देत बेडवर झोपवते आणि पटकन पेन रिलीफ स्प्रे घ्यायला जाते. तो उपडी झोपलेला असतो. त्याच्या बाजूला चिवही त्याच्यासारखी झोपते आणि हळूच दबक्या आवाजात विचारते. डॅड, पण तुम्हाला लागलं कसं? ते मी पडलो बेडवरून, तुझ्या मम्मामुळे, अंकुश तोंड पाडून म्हणतो. मम्मामुळे? तिने काय केलं? चिव कपाळावर आठी पाडत विचारते. तिच्यामुळे पडलो मी, तिच्या साडीत पाय अडकला आणि पाय घसरला माझा, अंकुश बिचारा चेहरा करत म्हणतो. डॅड, खूप दुखतंय? ती काळजी भरलेल्या चेहऱ्याने विचारते. अंकुश तिची काळजी बघून स्माईल करत नकार देतो. नक्की. तरीही ती परत विचारते. यस बच्चा. अंकुशने हलकेसे हसत चिवला जवळ घेतलं आणि तिच्या कपाळावर आपले कपाळ टेकवले. चिवने मोठे डोळे करत काळजीने विचारलं. मग मम्माला का सांगितलं पेन होतंय? अंकुशने तिच्या गोंडस चेहऱ्याकडे पाहत मिश्किल हसत उत्तर दिलं. असंच, तुझ्या मम्माकडून सेवा करून घ्यायला. तिच्यामुळे पडलो ना मी. डोळे मिचकावून तो गालातल्या गालात हसला. चिवने तोंडावर दोन्ही हात ठेवत जोरात हुंकार भरला. हो डॅड. तिच्या चेहऱ्यावर जणू मोठं गुपित कळण्याचा आनंद ओसंडून वाहत होता.
तिला सांगू नको. अंकुशला तिच्या रिॲक्शनची गंमत वाटते, म्हणून तो लगेच बोट तोंडावर ठेवत आणि डोळे मोठे करत म्हणाला, श्श, तिला सांगू नको. चिवने पण लगेच त्याची नक्कल केली. बोट तोंडावर ठेवलं आणि डोळे गोल करत कुजबुजली. ओके, पण मला काम मिळणार. अंकुशने हलकंसं हसत तिच्याकडे पाहिलं. डोळ्यात मस्ती चमकत होती. वा, डॅडशीच डील करणार तू आता. त्यावर चिव खोडकरपणे हसते. बरं सांग बघू, काय हवंय? अंकुश तिला क्युरिओसिटीने विचारतो. त्यालाही बघायचं होतं की ती काय मागते ते. बराच विचार करून चिव म्हणते, लॉंग ड्राईव्हला जायचे. डन, रात्री जाऊया. येस, चालेल. लव यू डॅड. लव यू टू बच्चा. त्यानंतर एवढं प्रेम उतू चाललंय डॅडवर. नक्की चालू काय आहे इथे? अंजली बाहेरून येताच अंकुश आणि चिव गप्प होतात. डॅड. चिव काहीतरी सांगणार असते, पण अंकुश पटकन बोलतो. कुठे काय? तू स्प्रे आणलास ना? इथे कमरेवर मार ना, म्हणत अंकुश आपला टी-शर्ट वर उचलतो. अंजली त्याचे लोअर बॅक मसल्स पाहून स्तब्ध होते आणि हलकेच आवांडा घेते. अंजली, हे बघ, इथे स्प्रे कर. अंकुश पुन्हा एकदा तिला आवाज देतो, पण अंजली काहीच ऐकत नाही. ती अजूनही त्याच्या बॅगकडेच बघत असते. चिव एकदा डॅडकडे तर एकदा मम्माकडे बघते. शेवटी मम्मा लक्ष देत नाही हे बघून ती पटकन उठून बसते आणि अंजलीच्या हातातून स्प्रेची बॉटल खेचून घेते. अंकुशच्या कमरेवर उडी मारून बसताच अंकुश जोरात ओरडतो, कारण आधीच दुखरी असलेली कंबर अजूनच दुखते. तशी अंजली घाबरून पटकन चिवला उचलून बाजूला करते आणि त्यानंतर, काय करतेस चिव तू? डॅडला दुखतंय आणि तू त्याच्या अंगावर उडी मारतेस? अंजली तिला दम देत म्हणाली आणि पटकन स्प्रे घेऊन अंकुशच्या दुखऱ्या कमरेवर हलक्या हाताने मसाज करत स्प्रे मारते. अंकुशच्या पाठीवर अंजलीचे हात फिरू लागताच तसे त्याने समाधानाने डोळे बंद केले. त्यालाही खूप बरं वाटत होतं. चिव ओठ काढून रडायच्या बेतात असते. मम्माने ओरडलं म्हणून तिचं हलकेसं मुसमुसणं अंकुशच्या कानावर पडतं. तो लगेच मान फिरवून तिच्याकडे बघतो आणि आता डॅड आपल्याकडे बघतायत हे बघून चिवला आणखीनच रडू कोसळतं. अरे डॉल, तू का रडते शोना? तो तिला विचारत हळूच उठून बसतो. मस्ती करायची आणि मग मम्मा ओरडली की रडायचं, हो ना? अंजली तिच्याकडे बघत थोडं रागात म्हणते. मम्मा, मी डॅडची हेल्प करत होते. तुझं लक्ष नव्हतं म्हणून, चिव रडत तिला म्हणते. हो, बघितली तुझी हेल्प. उड्या मारून हेल्प करणार होतीस का? तुला सांगितलं ना मी डॅडला दुखतंय म्हणून. तरीही उडी मारून त्यांच्या पाठीवर बसलीस ना तू. चिव, आता तू लहान नाहीस, बिग गर्लसारखं वाग थोडं. बघ, तुझ्यामुळे डॅडला अजून त्रास झाला. अंजली तिला दम देत म्हणते. अंजली, बस ग, रडते ती. तिने मुद्दाम नाही केलं, चुकून झालं तिच्याकडनं. अंकुश अंजलीला म्हणत डॉलला जवळ घेतो आणि त्यानंतर अंकुश चिवला जवळ घेत म्हणाला. डॉल, ए बच्चा, मम्माच्या बोलण्याचं मनावर घेऊ नकोस. मला सांग, आपण लॉंग ड्राईव्हला जायचे ना? आणि काय काय मज्जा करणार आपण? आईस्क्रीम खायचं. हां, कोणता फ्लेवर हवा बरं तुला? मला ब्लूबेरी चीज केक पण हवाय. डॉल रडत डोळे पुसत म्हणते. बरं, चीज केक पण घेऊ. आणि आपण अज्जूकडे जायचे का सरप्राईज द्यायला? चालेल, अंकुश तिला विचारतो. हो, ये, अज्जूला भेटायचं, चिव खुश होऊन म्हणते. आणि त्यानंतर, कोण जाते अज्जूला भेटायला? अंजली हळूच विचारते. आम्ही जातोय रात्री सरप्राईज द्यायला. हो ना डॉल? अंकुश अंजलीला सांगत डॉलचे लाड करत म्हणतो.
मी पण येऊ? अंजली क्यूट फेस करून विचारते. अंकुशने चिवकडे बघून डोळ्यानेच विचारलं, काय करायचं? प्लीज मला पण बाबांना भेटायचे, अंजली रिक्वेस्ट करत म्हणते. ओके तू पण चल, डॉल स्माईल करत म्हणते. थँक्यू आणि सॉरी पिल्लू. अंजली तिला हात पसरवून जवळ बोलवते. चिऊ रडल्याचं तिलाही वाईट वाटतं, पण तिची चूक तिला कळली पाहिजे ना. इट्स ओके मम्मा, चिऊ स्माईल करत म्हणते. माझं गोड बाळते म्हणत अंजली तिला जवळ घेऊन तिचे लाड करते. त्या दोघींमध्ये अंकुशही सामील होतो. तो अंजलीच्या मिठीत असलेल्या त्याच्या डॉलचे गाल खेचत होता, तर कधी गुदगुल्या करत, कधी किस्सी देत मस्ती करत होता. डॉलसोबत मस्ती करता करता तो गुपचूप अंजलीचीही खोडी काढत होता. थोड्या वेळाने हाक देत मॉम त्यांना खाली जेवायला बोलावते. ते तिघेही चिऊचा हात धरून खाली येतात. चिऊच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मॉम आणि आजी दोघीही खुश होतात. सकाळपासून ते लेकरू शांत होतं, तर कुठेच त्याचं मन लागत नव्हतं. पण आता तिला हसताना पाहून त्याचं मनही हलकं झालं. अरे, आमची हरवलेली चिऊताई आली का परत? आऊ हसत म्हणतात. बघ, आज आजीने चिऊच्या आवडीचा पुलाव राईस केलाय, अंकुशची मॉम हसत तिला सांगते. वाव, थँक्यू आजी. चिऊ खुश होऊन त्यांना मिठी मारते. फक्त आजीचं प्रेम? मला तर कोणी प्रेमच करत नाही, आऊ नाटकीपणे बिचारा चेहरा करत म्हणतात. आऊ आजी लव यू म्हणत चिऊ धावत आजीला मिठी मारते. आता नको मस्का मारू, आऊ तोंड फुगवत म्हणतात. आऊ आजी. चिऊने तोंडाचा पाऊट करत एकदम क्यूट एक्सप्रेशन दिलं. किती गोड आहे ग हे बाळ, रुसायचं तरी कसं? आजी तिला जवळ घेत तिच्या गालाचा पप्पा घेतात. आऊ, पक्की लबाड आहे ती, बरोबर माहिती आहे कसं कोणाला मस्का मारायचं, अंजली हसत म्हणते. माझ्या गोडुलीला कुणीही काही बोलायचं नाही, आऊ हसत तिचे लाड करत म्हणतात. चिऊ मम्माला चिडवत जीभ दाखवते. अंजलीही तिला चिडवून दाखवत सगळ्यांना जेवायला वाढायला घेते. सगळे मस्त गप्पा गोष्टी करत जेवण करत होते. अंजली मग साहिलच्या साखरपुड्याची तयारी कधीपासून सुरू करायची? मॉम विचारतात. मॉम, माझे दादाशी बोलणंच नाही झाले, मी त्यांच्याशी बोलून तुम्हाला कळवते. अगं ठीक आहे, पण आधी त्याच्याशी बोलून घे, म्हणजे तयारी करायला सुरुवात करता येईल, मॉम म्हणाल्या. हो मॉम, अंजली स्माईल करत म्हणते. मॉम, आम्ही आज रात्री एक फेरी मारावी म्हणतोय अंजलीच्या घरी. चिऊलाही बाबांची आठवण येते आणि आता जसं तू बोललीस तसं एंगेजमेंटच्या तयारीचंही डिस्कस करता येईल, अंकुश मॉमला म्हणतो. चालेल ना? कधी जाणार आहात पण? म्हणजे संध्याकाळी जाणार आहात का? मॉम सहज त्याला विचारतात. नाही, रात्री जेवून निघू, माझ्या डॉलची फरमाईश आहे, तिला रात्री लॉंग ड्राईव्हला जायचे. अंकुश डॉलकडे बघत डोळे मिचकावतो. चालेल, जाऊन या, मॉम स्माईल करत म्हणतात. अंकुशने प्रॉमिस केल्याप्रमाणे दोघींना अंजलीच्या माहेरी घेऊन जातो. चिऊ जाम खुश होतो, आजू आणि मामूला भेटायचं म्हणून. नुसती बडबड सुरू होती कारमध्ये. अंकुश आणि अंजली हसत तिची बडबड एन्जॉय करत होते. घर आल्यावर जशी अंकुशने कार थांबवली तशी चिऊ पटकन दरवाजा उघडून बाहेर पळत गेली. आजू, मामू. चिऊ आत पळत येत मोठ्याने आवाज देते. अरे, आमची चिऊताई आली का? अंजलीचे बाबा खुश होऊन पुढे होत तिला उचलून घेत म्हणतात. हो, आली मी तुम्हाला भेटायला. कसे आहात तुम्ही? चिऊ त्यांच्या गालाला हात लावून निरागसपणे विचारते. तू आलीस ना, मग एकदम मस्त. मम्मा कुठे तुझी? बाबा तिच्या गालावर प्रेमाने ओठ टेकून विचारतात.
मी येते. मामू कुठे? चिऊ साहिलबद्दल विचारते. आणि त्यानंतर मामू त्याच्या रूममध्ये आहे. बाबा तिला खाली सोडत म्हणतात, अरे मनीमाऊ, कधी आली तू? मेघा तिचा आवाज ऐकून किचनमधून बाहेर येत आनंदाने म्हणते, आत्ताच आले. मेघा माऊ, तू कधी आलीस? चिऊ तिला बघून खुश होत विचारते. मी मगाशी आले. मेघा तिचा गाल ओढत म्हणते. मी मामूला भो करून येते. चिऊ तोंडावर हात ठेवत तिचं सिक्रेट माऊला सांगते. अरे अरे थांब, आपण दोघी जाऊया, चालेल? मेघाही तिच्या प्लॅनमध्ये सामील होत चिऊला विचारते. बाबा तेवढ्यात अंजली आणि अंकुश आत आलेले. अरे या या, जावई बापू, ये बाळा, कशी आहेस? बाबा अंकुश आणि अंजलीला बघत पुढे येत त्यांचं स्वागत करतात. मी छान. अंजली हसत डोळे मिचकावत बाबांच्या मिठीत शिरते. काय बाबा? जावई बापू नका म्हणू, अंकुशच म्हणा. थोडं मोठं असल्यासारखं वाटतं. अंकुश स्माईल करत म्हणतो. अंकुशच्या बोलण्यावर बाबा मन मोकळे हसत त्याची पाठ थोपटतात. हसतच ते तिघे आत निघून येतात. तिकडे मेघा आणि चिऊ हळूच दरवाजा उघडून आत येतात. आधी बघतात साहिलचं लक्ष आहे का ते, पण तो मोबाईलमध्ये मग्न होऊन काहीतरी वाचत होता. 1 2 3 बोटांनी खून करत त्या दोघी जोरात ओरडतात. व्हा. आणि त्यानंतर आता इकडे साहिल दचकून हातातला मोबाईल पडतो. तो छातीवर हात ठेवून त्या दोघींकडे बघत होता. तर दोघी हसत सुटलेल्या. बघ तुझा मामू किती घाबरट आहे, म्हणत मेघा हसायला लागते. ओ ओ मामू, तू किती घाबरतोयस? चिऊ हसत म्हणते. मी घाबरतो, हा मी घाबरतो. तो चिऊला उचलून घेत गुदगुल्या करत करायला सुरुवात करतो. चिऊ हसत वळवळत होती. ती तशीच हसत साहिलच्या मानेला वेखा घालत मिठी मारते. साहिल चिऊच्या गालावर किस करत तिला खाली सोडतो आणि मेघाकडे वळतो. नो नो, मी काही नाही केलं, म्हणत मेघा पाठी जात पळायला लागते. मी घाबरट काय, आता कोण घाबरते, म्हणत साहिलही तिच्या मागे तिला पकडायला जात मोठी पावलं टाकतो. तशी मेघा चिऊला मध्ये घेऊन साहिलला हुलकावणी देत होती. नंतर पटकन बेडच्या दुसऱ्या बाजूला पळते आणि उशी घेऊन साहिलच्या अंगावर फेकते. साहिल ती उशी कॅच करत तिला त्या उशीने मारतो. तशी मेघा ही पटकन दुसरी उशी स्वतःकडे ओढून घेत फाईट स्टार्ट करते. चिऊ ही सोफ्यावरची पिलो घेऊन त्यांच्यात सामील होतो. अंजली आणि अंकुश आजी आणि बाबांशी खाली बोलत बसले होते. वरती ह्यांची मस्ती चालू, पण थोड्या वेळाने मस्ती थांबून साहिल त्या दोघींना खाली घेऊन येतो. आजी म्हणत साहिलच्या हातातून खाली उतरत चिऊताई आजीकडे लाड करायला पळते. अंजली साहिल आणि मेघाजवळ जाते. साहिल अंजलीला जवळ घेत प्रेमाने विचारपूस करतो. नंतर मेघा अंजलीला ती तिथे असल्याची जाणीव करून देत मुद्दाम खोकायचं नाटक करते. तशी अंजली गालात हसत तिला मिठी मारते. अंजलीचं हळूच तिला चिडवणं सुरू होतं. मेघा लाजून चुर्र झालेली. अंजलीचं चिडवणं बघून साहिल लगेच तिथून काढता पाय घेत अंकुशला जाऊन भेटतो. त्याचंही आपापसात बोलणं सुरू होतं. आणि त्यानंतर अगं माझं बाळते, म्हणत आजी तिच्या गालाचा पापा घेतात. काय ग, आलीस ते लगेच मामाला भेटायला गेलीस, माझी आठवण नाही आली? आजी खोटं खोटं रुसत म्हणतात. आजी तू दिसलीस नाहीस मला. मी तुला एक सिक्रेट सांगू? चिऊ हळूच दबक्या आवाजात साहिलकडे बघत म्हणते. साहिल चिऊकडे बारीक डोळे करून बघतो. आणि त्याच नंतर आजी गालात हसत तिच्याप्रमाणेच दबक्या आवाजात विचारते. काय? मी आणि माऊने जाऊन
मामाला भॉ केलं आणि आणि ना मामू घाबरला. ती हसतच तिच्या मामूचं सिक्रेट सांगते. तिचं सिक्रेट कळून सगळे मोठ्याने हसतात. 2 दिवस झाले होते ह्या चिमणीची चिवचिव ऐकून. आता आली तर घर अगदी तिच्या चिवचिवाटने गजबजून गेलं होतं. अंजलीचे बाबा, आजी, साहिल आणि मेघा तिची बडबड आनंदाने ऐकत होते. तिच्या बडबडीत सामील झाले होते. 2 दिवसात तिने काय केलं, कोणासोबत खेळली, कशी मस्ती केली, कसा मम्माने दम दिला तेही मॅडमने सांगितलं आणि अज्जूकडून मम्माला दम द्यायला लावला. नंतर मग साहिल आणि मेघाच्या एंगेजमेंट आणि लग्न कुठे आणि कसं करायचं ते बराच वेळ ठरवत होतं. बाळांनो, माझी इच्छा अशी आहे की हे लग्न आमच्या लंडनच्या घरी व्हावं. तिथे आमचे सख्खे नातेवाईक नसले तरी जी नाती आम्हाला तिथे मिळाली ती सख्ख्या नात्यांएवढीच आमच्या जवळची आहेत. जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा ह्यांच्या मित्रांनी साथ दिली. आता जे काही साहिलच्या आजोबांनी आणि साहिलने हे साम्राज्य उभं केलं आहे त्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. साहिलचं लहानपण त्या देशात गेलंय. आमचा मित्रपरिवार, नातेवाईक सगळे तिथे आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हे लग्न सगळ्यांच्या समवेत त्यांच्या आशीर्वादाने, शुभेच्छांनी संपन्न व्हावं. प्लीज माझी एवढी इच्छा पूर्ण कराल तुम्ही? हवं तर शेवटची इच्छा समजा माझी. आजी थोडं भावूक होऊन म्हणते. आजी, असं नका म्हणू. तुम्हाला लंडनला व्हावं वाटतंय ना हे लग्न, मग तिथेच होईल. माझा शब्द आहे. पण हे असं कसं? शेवटची इच्छा नका म्हणू प्लीज. मेघा त्यांना समजावते. हो आजी, मेघा बरोबर बोलते. तुला अजून खूप जगायचं आहे. आता ह्यांचं लग्न झालं की लवकरच पतवंड होतील तुला. त्यांना खेळवायला त्यांची पणजी आजी नको का? काय मेघा, देणार ना आजीला लवकर पतवंड? अंजली तिला चिडवत म्हणते. आमच्या आधी तुमचा नंबर. काय अंकुश, बाहेर फिरायला कुठे जाताय मग? साहिलही अंजलीला चिडवत विचारतो. अरे, मी तर केव्हाचा तयार आहे, पण ही तुझी बहीणच बघ, काही ठरवतच नाही. अंकुश बिचारा चेहरा करत म्हणतो. मग तू ठरव आणि घेऊन जा तिला. साहिल हसत म्हणतो. नाही हां, तुमची एंगेजमेंट आहे, ती झाल्यावर बघू. तयारी करायला नको का? अजून तुमचा व्हेन्यू डिसाईड नाही, थीम डिसाईड नाही, काहीच ठरवलं नाही आहे तुम्ही. अंजली लगेच नकार कळवते. अगं, एंगेजमेंट माझ्या मित्राची 5 स्टार हॉटेलमध्ये आहे, तिथे करू. एंगेजमेंट्स तोच बघेल. तुम्ही मुलींनी मिळून शॉपिंगचं आणि पार्लरचं काय ते ठरवा. लास्ट मिनिटापर्यंत तुमची शॉपिंग संपत नाही. साहिल, अंजली आणि मेघा दोघींना शॉपिंगबद्दल टोमणा मारत म्हणतो. आजी बघ ना कसा बोलतोय. घरचं कार्य आहे ना, आणि माझ्या भावाची आणि माझ्या मैत्रिणीची एंगेजमेंट आहे. दोन्ही बाजूंनी आहे म्हटलं तर मला एक सुंदर दिसलंच पाहिजे ना. अंजली आजीकडे कंप्लेंट करत म्हणते आणि त्यानंतर हो तर साहिल, तिला काही बोलायचं नाही. आजी हसत होकार देत साहिलला दम देते. ए मम्मा, मला पण ब्युटिफुल दिसायचंय. चिव लगेच मोबाईलमधून डोकं वर काढत मम्माला म्हणते. साहिल आणि अंकुश गालात हसत एकमेकांकडे पाहतात. हो, मग तर तू मामाची छोटी करवली आहेस. आपण तुझं छान फोटोशूट करू. अंजली लगेच होकार देते. येस, चिव खुश होऊन म्हणते. थोडा वेळ सगळं ठरवून मग अंकुश, अंजली आणि चिव सगळ्यांचा निरोप घेऊन निघतात. चिवच्या लाडक्या डॅडने तिला लाँग ड्राईव्हला प्रॉमिस दिलेलं असतं. ते तिघं लाँग ड्राईव्हसाठी निघून जातात. त्यांच्या मागोमाग साहिल मेघाला तिच्या घरी सोडायला जातो. असेच दिवस भरभर निघून जात होते. साहिल आणि मेघाच्या साखरपुड्याला अवघे 5 दिवस उरले होते. काही राहून जायला नको म्हणून घरात सगळ्यांची धांदल उडाली होती. त्यात अजून त्या दोघांचे आउटफिट आजच तयार होणार होते म्हणून दोघे फिटिंग बघण्यासाठी डिझायनरकडे गेले होते.
तरी बरं, पूजेची आणि बायकांच्या साड्यांची शॉपिंग त्यांनी आधीच करून ठेवली होती. मोठी आई आणि साहिलची आई गुरुजींशी फोनवर बोलत होत्या. पूजेच्या सामानाची यादी पुन्हा तपासत होत्या. काही जवळचे नातेवाईकही आले होते. साहिल त्यांची व्यवस्था हॉलमध्ये करत होता. उगाच घरी गोंधळ नको म्हणून म्हणत होता, पण मोठी आई आणि आजी त्याचं ऐकत नव्हत्या. त्यांनी सगळ्या पाहुण्यांची उठबस घरीच करायचं ठरवलं होतं. तरी बरं, साहिलने लगेच स्टाफ वाढवून घेतला होता. दादा बहिणी मदतीला होतेच, शिवाय अंजलीही येणार होती. त्यामुळे त्याला घरचं टेन्शन नव्हतंच. रात्री अंजली तिचं आणि चिवचे कपडे बॅगेत भरून ठेवत होती. चिव खूप खुश होती. मामाच्या एंगेजमेंटला जायचं म्हणून तीही मम्माला पॅकिंगमध्ये मदत करत होती. तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू होतं, जणू ती एखाद्या मोठ्या प्रवासाला निघाली होती. आणि अंकुश मात्र तोंड पाडून त्या दोघींना पॅकिंग करताना बघत होता. त्याचे डोळे हिरमुसलेले, चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती. अंजली, ऐक ना गं माझं, नको ना, राहायला जाऊस. 4 दिवस आहेत अजून, कसं राहायचं मी तुमच्याशिवाय? अंकुशचा आवाज थोडा केविलवाना झाला होता. जणू बोलतानाही त्याचा जीव गलबलत होता. तो सोफ्यावर रेलून बसला होता. डोळ्यातून निराशेचे भाव स्पष्ट दिसत होते. अंजलीने बॅगेत कपडे ठेवता ठेवता त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानंतर, अंकुश समजून घ्या ना तुम्हीही थोडं. मला माझी गरज आहे तिथे. माझ्या दादाची एंगेजमेंट आहे. मग मी तिथे नको का? आणि अहो, मी तर आठवडाभर आधीच तिथे गेलं पाहिजे होतं. फक्त 4 दिवसांचा तर प्रश्न आहे. अंजलीच्या आवाजात समजवण्याचा सूर होता, पण तिच्या चेहऱ्यावरही थोडी चिंता दिसत होती. तिला अंकुशच्या भावनांची कल्पना होतीच. 4 दिवस तुला कमी वाटतात का? मी बोलतो ना साहिलशी, तू दिवसभर राहा तिथे, पण रात्री तू मला माझ्या जवळ हवे. अंकुश तडकन उठून तिच्या जवळ आला आणि तिच्या हाताला धरून म्हणाला. त्याच्या आवाजात हट्ट आणि डोळ्यात आर्त विनवणी होती. अंकुश, चिव आहे इथे, तिने ऐकलं तर काय वाटेल तिला? अंजलीने हळूच त्याच्या हातावरून आपला हात सोडवला. अजिबात हट्ट करू नका तुम्ही. भेटायला या ना अधूनमधून आणि कॉलवर बोलूच ना आपण. आणि 4 दिवसांचा प्रश्न आहे, असे निघून जातील. अंजली त्याला समजावत म्हणते. तुला नाही समजणार, जा तू. तुला जायचंय ना, जा. अंकुश थोडं रागात म्हणाला. आणि त्यानंतर अंकुश, अहो, अंजली काही बोलणार होतीच की तो तडक बाल्कनीत निघून गेला. चिव, शोना बस ग. किती कपडे पॅक करणार आहेस? आधीच तुझे डॅड आपल्याला पाठवायला तयार नाहीत. त्यात एवढी पॅकिंग करताना बघितली ना तर जायलाच देणार नाहीत. अंजलीने चिवच्या हातातील कपड्यांची घडी घेत हसत म्हटलं, पण तिची नजर अंकुशकडे होती. मम्मा, मला हा एक ड्रेस हवाय. मी स्वीटू दीदीशी बोलले तेव्हा ती मला म्हणाली माझा पिंकवाला चुडीदार ड्रेस घ्यायला. तिच्याकडे पण चुडीदार आहे, मग आम्ही सेम सेम हो. तिच्या डोळ्यात मामाच्या घरी जाण्याचं तेज दिसत होतं. बरं बाई, दे. अजून काही राहिले? अंजलीने हसून तो ड्रेस बॅगेत ठेवला. सगळं झालं. चिवने आनंदाने मान हलवली. ओके, जा आता गुड गर्ल सारखी जाऊन झोप. उद्या सकाळी जायचंय ना आपल्याला? त्यानंतर इकडे पण मम्मा, डॅड रागवले आहेत. चिवच्या चेहऱ्यावर अचानक चिंतेचे लकेर उमटली. तिला डॅडची नाराजी जाणवली असावी. अगं राणी, रागवले नाहीत, ते थोडे नाराज आहेत. आपण मामूकडे जाणार ना राहायला 4 दिवस, म्हणून त्यांना आपली आठवण येईल ना खूप, मम्मा सांगते. अंजलीने चिवला जवळ घेत तिच्या केसांवरून हात फिरवला. हां, मला पण आठवण येईल डॅडची. चिवने लगेच मान खाली घातली.
तिच्या लहानग्या चेहऱ्यावर डॅडसोबत नसणार हा विचार करून मन दुःखी झालं. मलाही, पण बच्चा, मामूची एंगेजमेंट आहे तर तिथेही जावं लागेल ना. अज्जू आणि मोठी आई कुठे आणि किती लक्ष देणार सांग. 4 दिवसांचा प्रश्न आहे. एंगेजमेंट झाली की आपण लगेच डॅडजवळ येणार ना. पण तुझे डॅड समजूनच घेत नाही आहेत. आता तू समजव त्यांना. बघ, तुझं तरी ऐकतायत का. अंजलीने तिला समजावत थोडी युक्ती वापरून म्हणाली. चिवने मोठमोठ्या डोळ्यांनी डॅडकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. एकीकडे मामाच्या घरी जाण्याचा उत्साह तर दुसरीकडे डॅडीला सोडून जाण्याचं दुःख. मम्मा, डॅडचं पण बरोबर आहे. ते कसे राहणार आपल्याला सोडून. मी कसं समजावू त्यांना. इथे मला आत्ताच त्यांची आठवण यायला लागली आहे. तिच्या आवाजात एक प्रकारची निरागस हतबलता होती. आणि त्यानंतर, देवा, दोघे बाप लेक सारखेच. तुम्हाला समजायचं म्हणजे कठीण आहे. अंजलीने कपाळावर हात मारला. तिच्या चेहऱ्यावर हसू आणि थोडी निराशा होती. दोन्ही दिसत होती. तिला वाटलं होतं चिऊ तिच्या डॅडला समजावेल, पण इथे तर उलटच झालं. मम्मा, चिऊने तोंड पाडलं. गप्प बस, अजिबात तोंड पाडू नकोस. चल माझ्यासोबत, आपण दोघी मिळून डॅडला समजावूया. म्हणत तिला पुढे काही बोलू न देता अंजलीने तिला उचलून घेतलं आणि सरळ बाल्कनीकडे वळली. अंकुश रेलिंगला पकडून शांत समोर बघत उभा राहिला होता, पण तोंड मात्र फुगलेलं होतं आणि खांदे थोडे झुकले होते. डॅड म्हणत चिवने आवाज देत त्याच्याकडे झेप घेतली. तिने त्याला मागून घट्ट मिठी मारली. डॅड, तुम्ही सॅड नका होऊ ना. मग मी पण सॅड होईल. तिच्या आवाजात एक प्रकारची गोड अर्जव होती. अंकुशने तिला उचलून घेतलं आणि आपल्या छातीशी धरलं. मग मी काय करू. तुझ्या मम्माला समजव ना तूच आता. तो हळू आवाजात म्हणाला. कसा राहू मी तुम्हा दोघींशिवाय. दिवस कामात निघून जाईल, पण रात्री तुमची किती आठवण येईल मला. चिऊ सुद्धा मला किती मिस करेल. आणि तुला रात्री झोपताना स्टोरी कोण सांगणार. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण त्याने ते चिऊला दिसू नये म्हणून प्रयत्नपूर्वक आवरलं. डॅड, मी पण मिस करेल तुम्हाला खूप. म्हणून तिने त्याला अजूनच घट्ट मिठी मारली. तिच्या लहानग्या हातांनी त्याने चेहऱ्यावरचे अश्रू पुसले. चिऊ, तू माझी हेल्प करायला आली की तुझ्या डॅडची साथ द्यायला. अंजलीने डोक्याला हात लावत थोडं हसत म्हटलं. चिऊने अंजलीकडे पाहिलं आणि मग अंकुशकडे. ती पुन्हा गोंधळली. तिचा लहानगा मेंदू या 2 वेगवेगळ्या इच्छांमध्ये अडकला होता. तिला मम्मासोबत मामाकडे जायचं होतं, स्वीटू दीदीसोबत खेळायचं होतं, पण डॅडीला सोडून जायची कल्पनाही तिला अस्वस्थ करत होती. मम्मा, पण डॅड किती सॅड आहेत. आणि डॅड बरोबर बोलत आहेत. मला रात्री स्टोरी ऐकल्याशिवाय झोप पण नाही येत. तिच्या आवाजात निरागसता आणि थोडी चालाकी दोन्ही होती. ठीक आहे, तू राहा इथे तुझ्या डॅडजवळ. तिथे स्वीटू दीदी आहे, श्रेयांश आहे. त्यांच्यासोबत नाही खेळायचं तुला. ते किती धमाल करणार तिथे. साहिल मामू त्यांचे सगळे लाड पुरवणार, त्यांना खाऊ देणार, पार्टी देणार. बघ, विचार कर. स्टोरी रात्री मी पण सांगू शकते तुला. अज्जू त्यांना देवळात नेतील, गार्डनमध्ये नेतील, सगळे त्यांचे लाड करणार. तुला नाही ना यायचं. ठीक आहे, मी तर जाते उद्या. अंजलीने बोलताना हळूच अंकुशकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक खोडकर हसू होतं. चिऊचे डोळे मोठे झाले. स्वीटू दीदी, श्रेयांश, साहिल मामू, खाऊ, पार्टी, या गोष्टी तिच्या लहानग्या मनात चमकून गेल्या. तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ एका क्षणाला दूर होऊन आनंदाची चमक आली. आणि तसंही डॅड एक दिवसही राहणार नाही आपल्याला भेटल्याशिवाय. ते रोज येणार आपल्याला भेटायला. आता तू विचार कर. अंजलीने आपली शेवटची खेळी खेळली. मम्मा, मला यायचंय तुझ्यासोबत. चिऊने घाईघाईने निर्णय घेतला.
तिच्या आवाजात आता कोणताही गोंधळ नव्हता, फक्त मामाकडे जाण्याचा उत्साह होता. का? पण तुला तर तुझे डॅड हवेत ना? अंजलीने तिला अजून थोडं चिडवलं. नाही, मला तुम्ही सगळे हवे आहात. मी काय करू? डॅड, तुम्ही तरी सांगा ना मम्माला. शिवने आता डॅडीकडे आशेने पाहिलं. आणि त्यानंतर तू मला नाही, तुझ्या डॅडला सांग समजावून घ्यायला. अंजलीने चिवला पुन्हा अंकुशकडे वळवलं. चिवने अंकुशच्या गालावर हात ठेवला. डॅड, प्लीज प्लीज प्लीज, तुम्ही रोज या मला भेटायला. मला स्वीटू दीदी, श्रीश, मोठी आई, मामी, मामू, अज्जू सगळ्यांकडे पण जायचे. प्लीज. तिच्या आवाजात गोड निरागसता आणि डोळ्यात आशेची चमक होती. अंकुशने चिवच्या गालावर एक पापा घेतला. त्याच्या चेहऱ्यावरचे फुगलेले गाल आता थोडे नॉर्मल झालेले होते. त्यालाही माहीत होतं की चिवला मामाकडे जायचं होतं. बरं ठीक आहे, पण तुम्ही दोघींनी तिथे जाऊन अजिबात विसरायचं नाही. आणि मला दिवसातून 5 वेळा, तो जसा 5 वेळा बोलतो तसं. अंजली डोळे बारीक करून त्याच्याकडे बघते. ओके, 3 वेळा कॉल करायचा. आणि मी जेव्हा तुमची आठवण येईल तेव्हा तिथे भेटायला येईल. डॉल, तू सगळ्या तिथल्या अपडेट्स मला रोज द्यायच्या आणि मला खूप खूप मिस करायचं. ओके. अंकुशच्या आवाजात आता समाधान आणि थोडा खोडकरपणा दोन्ही होतं. ओके, मी खूप खूप मिस करणार तुम्हाला. मग आम्ही जाऊ ना? चिवने आनंदाने उड्या मारल्या. आणि त्यानंतर हो, आता काय बोलणार मी? अंकुशने हसून मान हलवली. त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी आता पूर्णपणे नाहीशी झाली होती. थँक्यू डॅड, लव्ह यू सो मच. चिवने आनंदाने किंचाळत त्याला पुन्हा मिठी मारली. आय लव्ह यू टू स्वीट हार्ट. अंकुशने तिच्या गालावर ओठ टेकवले. अंजलीलाही दुसऱ्या हाताने जवळ घेतलं. ती हसत त्याच्याकडे बघते आणि हळूच टाचा उंचावून त्याच्या गालावर किस करते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.